दोन सलामी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. निल्सन मडवी सोबत आलेत आणि रोहित पाटील. दोन्ही सलामीवीर फलंदाज. पण टाइम मॅच करूया. चला 2:13 झालेले आहेत आणि आपण लगेचच या मॅचला सुरुवात करतोय. समीर पाटील आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये साकिंग यांना निल्सन मडवी. गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन तयार समीर पाटील. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर. अक्षरशः खोदून काढला फटका. जरूर जेलची देखील शक्यता होती की आपण रिप्ले मध्ये बघू. जरूर चांगला चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅक टू द बॉलर खेळले होते. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सरला वेद सोमनाथ भोईर यांच्याकडनं 3,333 रुपयाचा पारितोषिक आहे. फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाही आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. रन्सीकडनं चांगला मिळतील चेंडू. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मडवीच्या बॅटमधून पहिला 4. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला लेंथ जरूर आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टिक वरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता एसपीचा. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित तिकडनं अंपायरला विचार करावा लागला असता. धावीत नमित एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वरती. निल्सनने 3 बॉलमध्ये 5 केलेला आहेत. रोहितला आता प्रथमच स्ट्राईक मिळते. स्ट्राईक त्याला नव्हती. आता तो साकिंगला आपल्याला पाहायला मिळेल. P1चं षटक आहे. 4 ओव्हरची मॅच आणि लेफ्टी राईटी बॅटर बॅटिंग करत आहेत. स्ट्राईक जेव्हा जेव्हा रेडी होईल तेव्हा तेव्हा आपल्याला फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतील. समोर रोहित पाटील. षटका दिल. पुढील चेंडू घेऊन तयार एसपी. नेक्स्ट बॉल. फुल टॉस होतं. जरूर ऑन साईड लावून द्यायचा फटका. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाही. रन चांगला मिळतील. चेंडू साईड स्क्रीनला. 4 धावा. नऊ धावा धावफलकावरती. स्लॉक स्वीपचा प्रयत्न. चेंडूला बॅटचा संपर्क आहे जरूर कदाचित. यस ते सांगत असताना अंपायर्स देखील सिंगल इथनं मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. कोण बघतो आपण 10 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 10 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल एसपी. वेगवान होता चेंडू. फुल लाईनचा खोदून काढला अक्षरशः फटका. चेंडू विलफिल्डच्या आतमध्ये. सेकंडचा कॉल. निल्सन दुसरी धाव धावेल कधी? हाही मोठा प्रश्नचिन्ह. त्यानं जरूर कॉलिंग केली होती मात्र तो धाव घेणार नाही. त्याला स्ट्राईक देखील हवी सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा काय संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव आहेत 11 धावफलकावरती.
11 धावा बलगावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. प्रथम आला मागच्या मॅचचा मन ऑफ द मॅच खेळाडू ज्यांना अप्रतिम बॉलिंग केली होती. मागच्या प्रिव्हियस मॅच मध्ये जबरदस्त त्याची बॉलिंग पाहायला मिळाली होती. मोठी तिथे शंकेस खेळत असताना प्रथम ठाकूर, निल्सन मडवी आणि रोहित पाटील खेळतोय. 11 धावेची आपल्याला बागेतरी पाहायला मिळते पहिल्या विकेट करिता सपाट टीम कडनं. सेकंड ओव्हरला सुरुवात. फुल टॉस आहे. समोर फटका केले स्क्रीनच्या दिशेनं. फिल्डर आहेत मात्र ते फक्त बघत राहतील स्क्रीनच्या समोर. मिळतील धावा 4. धाव संख्या 15. 15 धावा ठाकूर. निल्सन करता पुन्हा एकदा फटका हवेत. आता मस्सामिंग आहे डाऊन द बॉल. तिकडे फिल्डर पोहोचला जाईल तर ड्रॉप झालेला. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा इथं मिळतील निल्सनला. 2 धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 2 न पुढे स्कोर बोर्ड 17. 17 वरती धाव पलक आहे. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. समोर SP11 सोनार पडाय 40+ कमीत कमीत बनवावं लागतील. ज्या अनुषंगाने बॅटिंग ऑर्डर आहे सोनारपडा टीमचा. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू, वेगवान फटका मडवीच्या बॅटमधून धमाका सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धाव संख्या 23. पुन्हा फुल टॉस आहे. मस्सामिंग डाऊन द बॉल. फिल्डर पोहोचलाय आणि आता फायनली सेल पकडलाय. पाणी हवाय. तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. शाहून ठाकूर आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मिळते निल्सन मडवीशी. धाव आहे 23. नवीन बॅटर विकी आल्या मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता क्रमांक 3 वरती. 23 धावा. धावा पुस्तकावरती सिक्सर, एक चौकार, एक डबल ऑलरेडी आलेली आहे. प्रथम ठाकूरच्या षटकामध्ये सुराज षटक मोठा करण्याचा प्रयत्न असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमीत 40+ जावा लागेल आणि तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो सपाट टीमचा मॅच मध्ये. षटकातील पुढील चेंडू. सेन्सिबल क्रिकेट. ऑन साइडला ऑनडायचा फटका. फिल्डर पोहोचला जरूर. मस्फिल्ड कव्हर करत असताना 2 धावा इकडनं अजून मिळतील. विकीला 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बरोबर 25. 25 धाव आहेत. दुसरं षटक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चांगली धावसंख्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना सपाट टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल.
ठाकूर. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो विकेटच्या माध्यमातून. 2 धावा इकडनं पुन्हा मिळणार आहेत. प्रत्येकी धाव महत्वाची आणि या 2 धावीच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 झाले. पुढे 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या जावा धावपल कधी पाहतो आपण 27. धावा बनवतो 27 धावा स्कोअर बरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 विकेट गेलेली 27 ला. निल्सननं खूप चांगली सुरुवात करून दिलेली सापाट टीमला मॅच मध्ये. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये 15 ते 20 धावा इकडे नव्हत्या तर एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या डावामध्ये सापाट टीमच्या माध्यमातून. महत्वपूर्ण मॅच क्वालिफाय मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिंकणारा संघ जरूर एखादी ट्रॉफी या क्रिकेट टुर्नामेंटमधून घेऊन जाऊ शकतो. त्याकरिता निर्णायक मॅच. चला वेळ थोडा कमी गॅस होणार पण आपण लगेचच मॅच ऑन करा. ऑन साईडला ऑन ड्रायचा फटका. आता डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. धाव मात्र एक सिंगलच मिळेल रोहितला आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 धाव आहेत. करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील 3rd ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती. फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस सुरू आहेत, बदल सुरू आहेत. कशा पद्धतीनं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला मिड विकेट आहे. फाडिशला ऑनला देखील फिल्डर तैनात केलेला डीप मध्ये आणि साईड स्क्रीनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ साईड आपण बघितली तर एक फिल्डर जरूर पेट्रोलिंग करतोय साईड स्क्रीनला. ऑफ साईडला स्लीपर करून इनफिल्डच्या आतमध्ये स्वतः स्पेत एक पॉइंटला देखील फिल्डर आहे. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन आणि एक गली रिचन. ठाकूर विकी करिता चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना ऑन ड्रायचा हा फटका. सेकंडचा कॉल आहे. फेक चांगली गरजेची होती. ऑन द स्टंप आली असती तर कदाचित तिकडनं अंपायरनं विचार केला असता. मात्र तेवढ्या वेळात आणि तेवढ्याच वेगात तिकडे पोहोचलाय विकी मडवी. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पोहोचली. 29 वरती धाव फलक आहे. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल तेवढ्याच महत्वाच्या धावा. 45 चांगली धावसंख्या म्हणू शकतो आपण. नेक्स्ट बॉल. ठाकूर रिवर्स करण्याचा प्रयत्न जरूर. अपील देखील पाहायला मिळाली. एक धावेतनं मिळेल. लेग बाय सेशन अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 31. 31 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. षटक 30 आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. लेफ्टी राईटी बॅटर बॅटिंग करतोय. षटका दिल. पुढचा चेंडू. ठाकूर रिवर्स खेळले जरूर. तेवढी चांगली फिल्डिंग. सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत मेल एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 32. तिसरं षटक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. ठाकूरच्या माध्यमातून बॉलिंग अटॅक खूप चांगला होतोय. विकेट टू विकेट इकडं बॉलिंग होते. सिंगल डबल नसॅक रोटेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका आला नाहीये.
त्याचा बेनिफिट आणि फायदा सध्या सोनारपाड्याखाली आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल सेप आउट झालाय, बॅकफुटला जाऊन पंच केलेला आहे. डीप मध्ये तिकडे पॉइंटला फिल्डर आहे. सेकंडचा कॉल दोन्हीकडनं अजून मिळणार आहेत. तिसरी मेल का, दोनच मिळतील. आणि 2 धावीच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न पुढे स्कोरबोर्ड 34 झालेला आहे. 34 धावा, तिसरं षटक, अजून एक चेंडू बाकी षटका देईल. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना सापा टीमच्या माध्यमातून खास करून तर करण या षटकामध्ये चांगलीच बॉलिंग केलेली आहे. मोठे फटके आलेच नाहीयेत. सिंगल डबलनं सध्या तरी धावपलक पुढे चाललेला आहे. मग 6 मेंगे पुन्हा एकदा डबल सकाळ असू शकेल. विकी वेगानं पोहोचणार आहे. सेन्सिबल क्रिकेट धावा येतात, गरजेच्या आहेत. 2 धावा इकडनं अजून मिळतील. 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पोहोचले, एकूण 36 वरती. अजून येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. नवरचा केस संपलाय. बॉलिंग मागवती उत्कर्ष. आता स्पीडअप करून काय झाली, सकाळ संपली. आता काय स्पीडअप मरो किती का ना वाजत. तुम्हाला तर झोपायचंच आहे सकाळी. मग सकाळी तुम्हाला 7ला ब्राउन आहे ना पहिला उद्या. काय बोलतोय रे. ठाकूरचा पहिला चेंडू अकुट टपाचा मस्सा मेंगे डाऊन द बॉल. तिकडे फिल्डर देखील चूक होणार नाही. फलंदाज बाद. नवीन बॅटर सागर आला मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील. ठाकूर अजूनही बघतो आपण 5 चेंडू जागे बाकी आहे. 36 झालेल्यात. सपा टीमच्या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 40+ जाण्याचा प्रयत्न जरूर असेल. 40-45 एखादा मोठा फटका येणाऱ्या 5 बॉलमध्ये महत्वपूर्ण असणार आहे. अगोदरच खेळले चेंडू उशीर आलाय. रनआउटची संधी देखील होती. दत्ता ठाकूर हातामध्ये चेंडू आलाच नाही. लेग बाय सेशन अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 37. 37 धावा आहेत. अंतिम षटक उत्कर्ष ठाकूर अंतिम षटकामध्ये चांगली बॉलिंग करतोय. लेंथ आणि टप्पा चांगला आपल्याला पाहायला मिळत. एक वेगळीच त्याची ॲक्शन
आणि त्याची ॲक्शन ओळखणं एवढी इझी देखील जात नाही आहे बॅटरला. नेक्स्ट बॉल. समोर विकी. समोर खेळलेत, फटका डीपमध्ये बघतो आपण. फिल्डर देखील भरपूर दूर आहेत. दोन धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 39 वरती आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळतं. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विकीचा तोच प्रयत्न असेल की एखादा मोठा फटका गरजेचा आहे. 4 किंवा 6 येणं गरजेचं आहे. चांगला टार्गेट. खराब होता चेंडू. विकेट किपर देखील बीट. एक्स्ट्रा धावा मिळतील या गरजेच्या आहेत. व्हाईट बॉल प्लस धाव देखील. एकूण 2 आणि धावा बलकावरती झालेल्या आहेत. 2च्या मदतीनं 41 41 धावा बलकावरती आहेत. विकी चर्चा करतात सागर सोबत. इकडनं रन्स येणं गरजेचे आहेत. समोर सोनार पडा. त्यांच्या अगेन्स्ट जास्तीत जास्त धावा कशा बनतील हा प्रयत्न. एस पी काहीतरी चर्चा करतात, सांगतायत की कशा पद्धतीने इकडनं तुला कमबॅक करायचंय. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटकावेत खेळले जरूर. रन्स मिळतील. पूर्ण 6. आला सिक्सर. क्या बात आहे. अप्रतिम होता फटका. संगीत देखील तेवढाच चांगला आहे. आता गुरुवारचा दिवस आहे. बऱ्याचशा जणांचे प्रॉब्लेम झालेले आहेत. गुरुवार संपलाय तरी देखील काय करू शकत नाही. शाळेत आमचे मित्र आठवण करून देऊ नका, नाही तर आता लगेच जातील ते. नेक्स्ट बॉल. चला मॅच बॉल आलेला आहे. थँक्यू सो मच. ज्या मित्राने दिला त्याचं मनापासून आभार. शिक्षण संघाची धावसंख्या 47. जी धावसंख्या पाहिजे होती ती धावसंख्या आता सेट झालेली धावा बलकावरती. सापा टीमच्या माध्यमातून सचिन दादा भोईर यांनी संघ पुरस्कृत केलेला आहे. फटका देखील चांगला. डीप मध्ये फिल्डर फक्त राहतील बघत त्यांचा प्रयत्न चांगला होता. साइड स्क्रीनला आलाय. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. ते पण झालेलं आहेत. खेळाडू कक्ष बघा किती आनंदित आहे. पास के आम्ही 6 वाजल्यापासून सांगतोय तर रात्रीचे 3 वाजले सकाळचे. सोमादा काय होणार नाही. चला जाऊ द्या आता. आम्ही त्याला गेला जाणारे सगळे गेले. आम्ही हाय. यावेळेचा फटका जरूर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चुंडवाना बाटचा संपर्क बघतो आपण. नाही येत असताना बाईचा एसर अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. एकूण षटक संपलेले 4 वरचा केस संपला आणि 4 वरच्या केस धाव आहेत. धावा फलकावरती 54 करायचे त्या मॅचमध्ये. 55 यस पेलोन सोनारपाडा संघाला.
शॉर्टकटमध्ये आपण घेऊया. पवारची आपल्याला फरमाईश पूर्ण करायची. उंबारली म्हटलं की जरूर वजीर, शार्दुलाचे बरेचसे बैल आहेत. त्याच्यानंतर निमजा देखील आमच्या बदर्स ग्रुपचा. घ्या तात्या गती घ्या. विंजोरची महत्वपूर्ण गाडी सोडा पायथ्यावरना सहकार्य करा. सुंदर अशी गाडी बोलणारे बघा. उंबारलीकरांचा निमजा सोबत पडणारे वजीर तिघ देखील डावीना. सोनारपणाचा चतुर्थ इंद केसरी सोना बोलणारे. समोरचे प्रेक्षक जरा सावचित्त थांबा. आणि गाड्या सुटल्या विंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावरना. सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे. सुंदर अशी गाडी पळते. उजवीला सोन्या तिकडे देखील डावीने वजीर सोबत सुंदर अशी गाडी आहे. सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत. कोणतर विंजोरच्या गोदराचा मानकरी. लढत आणि अखेर लढत झाली आणि या शेतीचा निकाल सामना आहे. धन्यवाद. चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करू. नको टाकू. नको रे क्लिप नको टाकू सागर. या मॅच मध्ये टार्गेटिंग आपण बघू शकाल. विजयाकरिता करायचे आहेत 55 सीटचे. तुम्हाला आमचा शोरूम पाहायला मिळेल. सुंदर अशा बायसिकल तिकडे आहे. देखून 4 एक बाईक देखील. मनीषा पहिला चेंडू त्याच्यावरती गोल्डन विकेट या मॅचच्या आपल्याला पाहायला मिळते. दत्ता ठाकूर बाद. मॅच मध्ये खूप चांगला खेळ होता दत्ता ठाकूर. मात्र महत्वपूर्ण मॅच मध्ये 0वरती जो बाद झालेला आहे. चेस या मॅच मध्ये 50+ करायचे आहेत. आजच्या रजनीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि या सिच्युएशनला खास करून दत्ता ठाकूर बाट खूप बोलणं गरजेची होती मॅच मध्ये. मात्र मनीषने केलेला कमबॅक. त्यानं पहिल्याच बॉलवरती घेतलेली मॅचची गोल्डन विकेट. SP स्वतः आल्यात मैदानाच्या आतमध्ये. समीर पाटील षटकातील पुढचा चेंडू. फुल टॉस आहे. फटका देखील चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाहीये. रन्सीकडनं चांगला मिळतील. लॉंग ऑनला आला SP च्या बॅट मधून सिक्सर.
प्रचंड वेगाना चेंडू होता, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगला कमबॅक करत असताना बघतो आपण मनीष. पहिला बॉल विकेट, सेकंड बॉल सिक्सर, तिसरा चेंडू पुन्हा आपण बघतो आलेला डॉट. टार्गेट चांगलं सेट केलेलं बघतो आपण सपाटी मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आणि निल्सनला उठवायला हा ना काहीतरी. आता उठला एकदासा, बिचाऱ्यानं डाई मारली होती. जरूर सासरवाडी आहे, डाई काय मारेल तो काय का मारेल. लाईव्ह बघत असेल वहिनी, ती सगळी शाळा आहे त्याची. षटकातील पुढचा चेंडू नसेपोट आणि हा देखील चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सुपर बॉलिंग, आल्या आल्या सिक्सर मारला, त्याच्यानंतर 3 बॉल डॉट. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी मनीषची या षटकामध्ये. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट. हा देखील चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, चौथा डॉट. पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉलवरती सिक्सर, तिसरा डॉट, चौथा डॉट, पाचवा डॉट, 6वा डॉट. एकूण पहिले षटक संपलाय. धावायचा विकेट गेलेली 1 एस सोनार पाडायची. पहिल्या मॅच मध्ये वाडेकरच्या अगेन्स्ट आयोजक उंबारली संघ आहे. दुसऱ्या मॅच मध्ये माताडीच्या अगेन्स्ट टायगर संघ इन ऍक्शन आहे. थर्ड मॅच मध्ये आपण काटी आणि खोनी ए मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. आणि फोर्थ मॅच मध्ये वाकलांच्या अगेन्स्ट दिवा संघ आहे. आणि मोठा गाव सोनारपाडा. फोर्थ मॅच आहे, 5वा सामना तो वाकला आणि दिवा. अशा उद्याच्या मॅचेस तिथे देखील एक संघ मध्ये ऍडजस्टमेंट केलेली आहे, तो संघ खेळणार आहे. काटी आणि खोनी ए मध्ये थर्ड मॅच आहे ती. सागर बॉलिंग मार्कवरती चांगला चेंडू होत असताना डॉट बॉल. डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे आणि DRS ची मागणी झालेली आहे. अंपायरचा कुठलाही कॉल नाहीये, बॅटिंग करणार टीमचा कॉल आहे. जाऊया वॉलरूम मध्ये. फेअर आहे. पुन्हा DRS मिळणार नाही व्हाईट बॉल करिता सोनारपाडा टीमला. कमी केली गती, यावेळेस पुन्हा टाकावा लागेल. ऑप्टिकच्या जास्तच बाहेर आहे. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड 7 वरती आपल्याला पाहायला मिळतं. मॅच मध्ये करायच्या तब्बल बघतो आपण 55 करायच्यात. पहिल्या षटकामध्ये 1 सिक्सर आला, त्याच्यानंतरचे डॉट बॉल आपल्याला 4 पाहायला मिळाले. सागर नेक्स्ट बॉल. मस्तामिंग झेलची शक्यता, ठाकूरची विकेट डोक्यात आणि तिकडं प्रयत्न आणि फायनली झेल पकडलेला आहे. सागर व्हेरी गुड कॅच.
मध्ये बाद झालेला आहे. धावा एकूण 7, 2 विकेट गेलेल्या आहेत. 55 या मॅच मध्ये करायचे आहेत. बागपुटला मॅच मध्ये सध्या तरी SP11 सोनारपाडा. सिद्धेश पाटील चांगलं खेळावं लागेल. सिद्धेशकडनं चांगल्या इनिंगच्या अपेक्षा आहे. कॅल्क्युलेशन त्यानं जरूर केला असेल खेळाडू कक्षामधून जेव्हा आला की मॅच मध्ये आता किती सिक्सर मारायचे, तोच कॅल्क्युलेशन करावा लागेल. कारण का ऑलरेडी 1 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. मॅच 4च ओव्हरचे, त्याच्यामध्ये 55 करायचे. रिक्वायरमेंट 18चा आहे. मात्र सध्या आपण बघतोय भरपूर मागे राहिलेला सोनारपाडा या मॅच मध्ये. सागर नेक्स्ट बॉल. आल्या आक्रमणाला सुरुवात केलेली आहे सिद्धेशनं. या फटक्यांची गरज मी मगाशी सांगितलं की खेळाडू कक्षामधूनच आलाय तो कॅल्क्युलेशन करून की सिक्सर किती मारायचे. थर्टीन 13 धावा. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते. सिद्धेशनं सुरुवात जबरदस्त केलेली आहे. आल्या मोठा फटका खेळ आणि असंच खेळावा लागणार आहे या मॅच मध्ये. आर्या पार कॅल्क्युलेशन किती सिक्सर मारायचे तर आपण जिंकू शकू. सिंगल डबलनं जास्त काय कुठला फरक पडणार नाहीये सापा टीमला, कारण का रन चांगल्या त्याने केलेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. नेक्स्ट बॉल. सागर चांगला चेंडू. फुलर लेनचा ऑन साइड लावून फटका. डीप मध्ये फिल्डर सेकंडचा कॉल. वेगानं इथनं दुसरी धाव मिळेल आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढं. स्कोर बोर्ड 15. चाळीस धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. येणारे 14 चेंडू शिल्लक आहे. 40 धावा करायच्या आहेत. सिद्धेशचे प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळतील. सागर नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे. अगोदरच खेळले स्वतःवरती भरपूर नाराज आहेत. जास्त गतीने होता की कमी गतीने बघूया. थोडे बोट जरूर फिरवले होते. त्याच्यानंतर सिद्धेश देखील नाराज आहे स्वतःवरती. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेचा फटका हवेत खेळले जरूर. मिस सामिंगे डाऊन द बॉल. फिल्डर 2 जण होते. मध्ये चेंडू त्यांना बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. केलेले आहेत SP11 सोनारपाडा टीमने मॅच मध्ये. आणि विकी मडवी आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील 3rd ओव्हर मध्ये. महत्वपूर्ण षटक. षटकामध्ये
मडवी थर्ड ओव्हरचा पहिला चेंडू. एसपी समोर फटका चांगला पूल केला. गॅप मोठी आहे. 2 फिल्डर पोहोचतील. क्या बात आहे. काय फिल्डिंगचा सांडर आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांतच्या माध्यमातून दर्जेदार फिल्डिंग. 2 धावा तर सर्व केला आपल्या टीम करिता. एवढं इझी नव्हतं. मोठी गॅप होती. तब्बल तो मिड विकेट मधून आला होता वारिश लॉनच्या दिशेनं. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. एसपीचा फटका तर चांगला होता. मोठी चेस होती बघा फिल्डर करिता. तो तेवढाच वेगानं पोचला देखील. नेक्स्ट बॉल मडवी ओद विकेट ना. फुल टॉस आहे. बॅट रडार मध्ये रन चांगला मिळतील. चेंडू मिड विकेटला. एसपीच्या बॅट मधून सिक्सर. जरा चेंडू शिल्लक घेत 10. चेंडू आला बघा. 10 चेंडू 28 ची गरज अजून या मॅच मध्ये विजय करिता. 27 झालेले आहेत. 28 अजूनही करायचे आहेत. एसपीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील जरूर. पुराणी चावल आहे. मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. फटका चांगला आहे. ऑन ट्रायचा डीप मध्ये सागर आहे. चांगली फिल्डिंग. लॉंगॉनच्या दिशेनं धावीत एक सिंगलच मिळेल. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 वरती. चेंडू शिल्लक 9 आणि धावा करायच्या 27. 9 चेंडू 27 असं इक्वेशन आहे. सिद्धेश असा मॅचेस जरूर त्यानं खूप वेळा जिंकून दिलेले आहेत सोनारपाडा टीमला. तर समोर मडवीचं तगडा वाणे ज्या मडवीनं आतापर्यंत इम्प्रेस केलेले आहे क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. त्याची उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नेक्स्ट बॉल सिद्धेश करिता यावेळेचा फटका वेध खेळले. डीप मध्ये 2 फिल्डर तिकडे पोहोचले. जेलची शक्यता. सिद्धेशची महत्वपूर्ण विकेट फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट मी त्या मॅच मध्ये विकी मडवी. चेंडू शिल्लक बघतो आपण येणारे 8 रन्स करायच्या 27. नवीन बॅटर रितेश ठाकूर. रितेश मात्रे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा DRS ची मागणी केलेली बॉलिंग करणाऱ्या टीमनं.
व्हाईट बॉय. आता DRS मिळणार नाहीये दोन्ही टीमचे. DRS आता इकडनं बघतो आपण लॉस झालेले आहेत. 8 चेंडू 26 गरज सचिन दादा. 8 बॉल 26 असं इक्वेशन मॅच मध्ये. मॅच शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मडवी समोर मात्रे फटका उडवला हवेमध्ये स्क्रीनच्या समोर. फिल्डिंगचा स्टँडर्ड सागर. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम फिल्डिंग. आणि बाद झाला कोण. मात्रे. बघा चेक करा व्यवस्थित. थांबा जरा चेक करतो बघते अंपायर्स. थांबा मात्र थांब जरा. निल्सन तू कमरेवर हात काढ ना. हा चला सेफ आहे. 6 नाहीये. रनआउट मात्रे. आता मला रिप्ले देखील पाहायला मिळेल. फटका अप्रतिम खेळला होता मात्र ओ से ड्यू फॅक्टर आहे. मात्र ही कमाल सागर पाटीलची. ज्यानं तब्बल 5 धावा सेवाने सेव्ह केला. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू कठर पाहायला मिळाले. असताना डॉट बॉल. नवीन बॅटर राहुल आला मैदानाच्या आतमध्ये. आता इक्वेशन आपण बघितलं मॅचचं तर झालेल्या धावा ऐकून स्कोर बोर्ड वरती 30 झालेल्या आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावेची गरज आहे. चला आर्या प्लीज. आणि धावा आता कंपल्सरी चेस करावे लागतील. त्याचं कारण 2च विकेट गेल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. हवेश 11 क्रिकेट संघ सापाड संघ आपल्याला पाहायला मिळतो खेळताना. सचिन दादा भुईरचा आहे संघ आहे. चांगला चेंडू. डॉट बॉल. निल्सन तू एवढं नको ना बोलूस. तो एवढे अपील का करतो आम्हाला पण माहिती आहे. कोण ऑनलाईन बघतोय कोण ऑफलाईन बघतोय सगळं माहिती आहे आम्हाला.
हां माहिती आहे वहिनी ऑनलाईन आहे, ती झोपली ना अजून, सगळं माहिती आहे आम्हाला. नॉट आउट. 5 बॉल 25. मोठेच फटके मारावे लागतील या मॅचमध्ये. चांगला चेंडू आहे, अरंदला खेळण्याचा प्रयत्न, बोल्ट. कंपल्सरी 4 बॉल मध्ये 25 करायच्या. यावेळेचा फटका हवेत जरूर खेळलेत. पिंटा शेटचा गाणी लावा, पण पॅकर टीमचा सचिन शेट आहे. हां तुम्ही गाणं लावा त्याचा. हां आणि गाणी उंबरलीचाच लागेल. पिंटू पाटील सापाडचा आहे, गाणी उंबरलीचाच लागेल, मॅची उंबरलीच्यात. कुछ नाही लागेगा तेरा. चांगला चेंडू हा देखील. या मॅचमध्ये फॉर्मॅलिटी बाकी. लास्ट इयरचा चॅम्पियन संघ पुन्हा एकदा क्वालिफाय होतोय या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. फटका चांगला आहे, मात्र तरी देखील प्रयत्न आलाय. सिक्सर सिक्सर आहे, सिक्सर आहे. मध्ये पिंट्या पाटील म्हणून सचिन दादा भुईरचा संघ थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. हा लावा, आता लावा, सॉंग लावा.